नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पोलीस भरती 2024 संदर्भात महत्त्वाची आज बातमी एक आलेली आहे। पोलीस भरतीच्या एका जागेसाठी 102 उमेदवार, एकूण जागा 17,471 आहेत आणि अर्ज दाखल झालेले आहेत 17,76,000। या संदर्भात अशी माहिती देण्यात आलेली आहे की 20 मे नंतर मैदानी चाचणी होणार आहे। मैदानी चाचणीची वेळ सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत असणार आहे। रोज सकाळीच मैदानी चाचणी होणार आहे, कारण की उन्हाळा असल्यामुळे तापमान खूप जास्त असणार आहे। त्यामुळं सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतच मैदानी चाचणी होणार आहे। आता आपण सविस्तर बातमी पाहूया। राज्यात 17,471 जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिलला संपली। राज्यातील तब्बल 17,76,000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत। त्यानुसार एका पदासाठी 102 उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे। याचाच अर्थ असा आहे की तुमची 102 उमेदवारांमधून निवड झाली पाहिजे। लेखी परीक्षेसाठी किती उमेदवारांची निवड केली जाणार आहे, तर एकास 10 म्हणजे एक जागा असेल तर 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी बोलवले जातील किंवा त्या 10 उमेदवारांना पात्र केले जाईल। आणि बाकी सर्व तुम्हाला माहिती आहे। मैदानी चाचणी किती मार्कांची आहे, लेखी चाचणी किती मार्कांची आहे, दोघांची मिळून बेरीज करून मेरिट लिस्ट लावली जाणार आहे। आणि 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवल्याचे नियोजन करणार आहेत ते, आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत या भरतीमध्ये निवड झालेल्यांना प्रशिक्षण सुरू होणार आहे। याचाच अर्थ तुमच्याजवळ मे पूर्ण महिना, जून जुलै लेखी परीक्षेसाठी वेळ आहे। त्यामुळं जोरात अभ्यासाला लागा। 2 महिने हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। स्पर्धा जास्त आहे। 17,000 जागांसाठी 17,76,000 अर्ज आलेले आहेत। आणि यावरून आपल्याला असं समजतंय की आपण जर स्पर्धेत टिकायचं असेल तर वेळेचा सदुपयोग करून अभ्यास केला पाहिजे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।